जे मी बोलायची ती जशीच्या तशी प्रेयर मला बोलून दाखवली. आणि मग त्यांनी सांगितलं की जेव्हापासून त्यांनी हे ट्राय केलं, ट्रॅव्हलचा बिझनेस आहे, ज्या गाड्या अशा थांबूनच असायच्या जागच्या जागी, तर ते बिझनेस खूप चांगलं रन व्हायला लागला. पर डे 17,000 35,000 वगैरे असं अर्निंग व्हायला लागलं. पैसे मॅनिफेस्ट करून आपल्या लाईफमध्ये कसे अजून आपण कमवू शकतो, ती टेक्निक आणि काय अफर्मेशन आहे ते प्लीज आपल्या ऑडियन्सला सांगा. अशी नोट घ्यायची आहे, 500ची असेल, कुठलीही असेल तरीही चालेल, असं नाही की 500चीच गरजेची आहे म्हणून. ओके, आपली नोट घेऊन त्याच्याकडे असं बघायचं आहे आणि बोलायचं आहे, पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो, दिवसा पण येतो, रात्री पण येतो, काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो. त्यामध्ये पण ना विथ फिलिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त बोलायचंय म्हणून बोलायचं नाहीये, त्यात फिलिंग. जेव्हा आपण म्हणतो की खरंच दिवसा येतो, रात्री येतो, तर त्या प्रकारचं तुमचं फिलिंग असलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन की खरंच येत आहे. सगळ्याच ऑडियन्सला हेच सांगेन की विथ फिलिंग नाही करा. फिलिंग नाही करायचं म्हणून करताय किंवा काहीतरी फक्त प्रॅक्टिकली एक गोष्ट ट्राय करायची. आणि एक जणांना टेस्ट करतात की खरोखर होतं का, ते नका करू. तर त्यांच्यासाठी मुळीच वर्क होणार नाही. मनी फ्लोज टू मी इझिली असं तुम्ही लिहू शकता रोज 21 वेळा. म्हणजे त्यासाठी काय करायचंय, तर एक सेपरेट नोटबुक घ्यायची, जी डेट असेल ती वर हेडिंगला डेट लिहायची आणि मग 1 पासून 21 पर्यंत असं रोज लिहायचं, मनी फ्लोज टू मी इझिली एव्हरीडे असं तुम्ही अफर्मेशन लिहायचं. माळ घ्यायची आपली जपमाळ आणि मग डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह, मला खूप पैसे मिळतात असं फक्त एकदा इंटेन्शन द्यायचं. आणि ते इंटेन्शन देऊन डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं 108 वेळा एका वेळी करायचं. सकाळी बिझनेस खूप खाली गेला होता, 2 ते 3 दिवसच माझ्याकडे कनेक्ट झाल्या आणि परत त्यांचा जो पर डेचा सेल म्हणजे गल्ला असायचा, तर 35,000 म्हणजे 35,000 पर डे लगेच गल्ला त्यांचा तो त्यांनी अचीव्ह केला. की माझे क्लायंट आहेत, आर्किटेक्ट आहेत, तर त्यांचा बिझनेसही लो चालला होता आणि त्यांनी मॅनिफेस्टेशनच्या मी क्लासेसमध्ये बेसिक सेशनमध्ये जे टेक्निक्स सांगते ते वापरलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की त्यांना 50,000 रुपये मिळाले. इतर सगळ्या गोष्टीसाठी एक अफर्मेशन सांगते, म्हणजे ज्यांना हेल्थचा प्रॉब्लेम असेल, मनीचा, रिलेशनशिपचा, करिअरमध्ये जॉब किंवा बिझनेस दोन्ही येत आहेत, तर असं त्यांनी फक्त रोज एवढंच बोलायचं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हिमानी पाटील आणि हिमानी मॅम जे आहेत ते एक मॅनिफेस्टेशन लाईफ कोच आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे. आणि मेन म्हणजे आम्ही एक पॉडकास्टमधून ना रील काढली होती, मॅनिफेस्टेशन, आपण पैशाला मॅनिफेस्टेशन करून कसं अचीव्ह करू शकतो, आपल्या लाईफमध्ये पैसे नसतील, कमी असतील तर आपण कसं त्याला मॅक्सिमाइज करू शकतो. ती 6.5 मिलियन लोकांनी रील पाहिले आणि तुम्हीही ती रील पाहिली असणार. तर आजच्या पॉडकास्टमध्ये ना पैशांना घेऊन, आपल्या हेल्थला घेऊन, त्यासोबत प्रेग्नेन्सीमध्ये पण ना बऱ्याच महिलांना इश्यू होतात कन्सिविंगसाठी. सो ते पण आपण मॅनिफेस्टेशननी कसं अचीव्ह करू शकतो, ती गोष्ट कशी आपण आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करू शकतो, हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि ना बरेच टेक्निक्स आहेत पैशांना कसं आपण मॅनिफेस्ट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींना डिटेलमध्ये आम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्ते मॅम. नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सो खूप छान रिस्पॉन्स होता मागच्या पॉडकास्टचा आणि इतके सुंदर कॉमेंट्स होते. त्याच्यामध्ये ना सुरू करण्याआधी पॉडकास्ट मला ना एकदा परत ते पैशांना मॅनिफेस्टेशन जे आपण करतो ते प्लीज तुम्ही एकदा परत सांगा, कारण खूप चांगले पॉझिटिव्ह कॉमेंट्स होते त्यावर. सो ज्या लोकांनी ते पॉडकास्ट म्हणजे ती रील नसेल पाहिल्या, तर पॉडकास्ट नसेल पाहिला, ते पण ते एकदा बघतील आणि ज्यांनी ते नाही केलंय ट्राय, ते पण आज हा पॉडकास्ट बघून ते ट्राय करतील. सो प्लीज ती टेक्निक आपल्याला सांगा. येस. आधी तर मी सांगते की आपण जी रील बनवली होती तर त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेले आहेत, त्यासाठी 6.6 मिलियन. थँक्यू आणि थँक्यू टू युनिव्हर्स ऑल्सो आणि थँक्स टू यू असो. आणि आता त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आधी टेस्टिमोनियल सांगते की जेव्हा आपण ती रील बनवली तर त्याचे रिझल्ट्सही तसेच आहेत. म्हणजे एक मला पुण्यामधून फोन आला होता, त्यांचं नाव नाही मी घेऊ शकत, त्यांच्या व्हॉइसमधली म्हणजे त्या टेस्टिमोनियलची माझ्याकडे रेकॉर्डिंग ही आहे. तर त्यांचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि आणखी काही, तर ते खूप लॉसमध्ये चालले होते. तर त्यांनी फक्त मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम मी काही दिवसांपूर्वी रील बघितली आणि मी सहज असं नोट घेऊन बसायचो आणि तुम्ही म्हणालात ते मी बोलायचो. तर मग मी त्यांना सांगितलं की नक्की तुम्ही काय बोलायचं, तर ते खरंच बोलत असतील म्हणून त्यांनी जे मी बोलायची ती जशीच्या तशी प्रेयर मला बोलून दाखवली. आणि मग त्यांनी सांगितलं की जेव्हापासून त्यांनी हे ट्राय केलं
त्यांच्या जे ट्रॅव्हलचा बिझनेस आहे, हा. ज्या गाड्या अशा थांबूनच असायच्या जागच्या जागी, तर ते बिझनेस खूप चांगलं रन व्हायला लागला. पर डे Okay. 17,000 35,000 वगैरे असं अर्निंग व्हायला लागलं. म्हणजे अच्छा. जेन्युइन क्लायंटचे जेन्युइन हे आहेत, म्हणजे ते Testimonials, क्लायंट्सही हा. नाही आहेत, त्यांनी फक्त रील बघून फक्त हा, फॉलो follow केलं केलं आणि होतं. त्याचे ते रिझल्ट्स आहेत. कालही एक मला ॲडव्होकेट आहेत, त्यांचंही हा. नाव नाही घेऊ शकत, त्यांचं जस्ट मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा त्यांना पैशांची गरज लागते हा. तेव्हा तेव्हा ती फक्त त्या रील फॉलो करतात नोट घेऊन अच्छा. आणि लगेच पैसे अवेलेबल होतात. फक्त त्यांनी हॉनेस्टली एवढं पण सांगितलं की ते फक्त गरज लागते तेव्हाच ती रीलचं यूज करतात. म्हणजे अच्छा. डेली नाही प्रॅक्टिस करत, Okay. फक्त इमर्जन्सी जेव्हा फंडिंग हवं असतं हा. तर तेव्हाच त्या करतात. म्हणजे Okay. हे आहे रीलचे रिझल्टही आहेत. पण ज्यांनी कोणी अजूनपर्यंत बघितली नसेल किंवा ज्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत ती रील पोहोचली नसेल त्यांच्यासाठी आपण पुन्हा त्या Yes. ह्याचा एकदा रिकॅप हो घेऊया. हो, प्लीज. ते पैसे मॅनिफेस्ट करून आपल्या लाईफमध्ये कसे अजून आपण कमवू शकतो, हो. ती टेक्निक आणि काय अफर्मेशन आहे ते प्लीज आपल्या ऑडियन्सला हो. सांगा. ते लास्ट टाइम सारखं मी परत प्रॅक्टिकली करूनही दाखवते आणि त्याच्यामध्ये आणखी ॲडिशनल पॉईंटही सांगते, ज्याने रिझल्ट्स आणखी खूप चांगले 8 दिवसामध्ये दिसायला लागतात. ओके, प्लीज प्लीज. थँक्यू. अशी नोट घ्यायची आहे, 500ची असेल, कुठलीही असेल तरीही चालेल, असं नाही की 500चीच गरजेची आहे म्हणून. ओके, नोट घ्यायची, एक वेळा डीप ब्रीद इन ब्रीद आउट म्हणजे श्वास घ्यायचा आहे, सोडायचं आहे. का तर माइंडमध्ये कुठलीही गोष्ट करताना Okay. काल्मनेस म्हणजे शांतता Relax, असणं हा. खूप गरजेचं आहे. कारण दिवसभरात आपल्या डोक्यात असंख्य विचार चालू Yes, असतात, बरोबर. त्यामुळे. आणि मग हे आपली नोट घेऊन त्याच्याकडे असं बघायचं आहे आणि बोलायचं आहे, पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो, दिवसा पण येतो, रात्री पण येतो, काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो, जातो तर डबल ट्रिपल होऊन परत येतो. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. एवढं नोटीला घेऊन ॲटलिस्ट एका अच्छा. टायमिंगला म्हणजे ॲट अ टाइम 10 वेळा तरी ते बोलायचं आहे. पण ते त्यामध्ये पण ना विथ फिलिंग असणं गरजेचं आहे. Right. म्हणजे फक्त बोलायचं आहे म्हणून बोलायचं हा. नाहीये. त्यात फिलिंग, जेव्हा आपण म्हणतो की खरंच दिवसा येतो, रात्री येतो, तर त्या प्रकारचं तुमचं फिलिंग असलं पाहिजे. आणि inside. व्हिज्युअलायझेशन येस, की की येतायत खरंच येत आहेत, खरोखर. म्हणजे काम केलं तरी येत आहेत, काम नाही केलं तरी येत आहेत, हा. अशा प्रकारचं जेव्हा फिलिंग असेल तर तेव्हा मनी मॅनिफेस्टेशन खूप लवकर काम करतं. म्हणजे अच्छा. मॅनिफेस्टेशनचं टेक्निकच हे आहे की जेवढ्या तुमच्या फिलिंग जास्त आणि त्याप्रती ॲक्शन जास्त, तेवढे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले लवकर मिळतात. त्यामुळे Okay. असं करायचं आहे. आता हीच प्रेयर तुम्ही नोट घेऊनही करू शकता. तसंच ही आता जी मी प्रेयर सांगितले मनी प्रेयर, तर ती तुम्ही परत तुमच्या व्हॉईसमध्ये मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. ओके. आणि रोज रात्री झोपताना तुम्ही ती प्रेयर आपल्या उशाखाली म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून ती ऐकत ऐकत झोपी जायचं आहे. अच्छा. ओके. हा. आता त्याच्याने काय होणार आहे, 8 दिवसामध्येच तुमची मनी फ्रिक्वेन्सी चेंज व्हायला हेल्प होते. ओके. म्हणजे पैसे अट्रॅक्ट पण होतात, अडकलेले पैसे रिकवर व्हायला पण हेल्प होते. म्हणजे सगळ्याच प्रकारे त्याचा उपयोग होतो. मग त्याच्यामुळे नोट घेऊनही तुम्ही ट्राय करू शकता. प्लस रात्री झोपताना तीच प्रेयर स्वतःच्या ओन व्हॉईसमध्ये रेकॉर्ड करायची आणि ऐकत ऐकत झोपी जायचं. हा, हा. एवढं सिम्पल करायचं आहे. फक्त परत सगळ्याच ऑडियन्सला हेच सांगेन की विथ फिलिंगने करा. फिलिंग नाही करायचं म्हणून करताय किंवा काहीतरी फक्त प्रॅक्टिकली एक गोष्ट ट्राय आणि करायची, एक एक जणांना टेस्ट करतात की खरोखर होतं का, होतंय तर की ते नाही, नका करू. तर त्यांच्यासाठी मुळीच वर्क होणार बरोबर. नाही हा. असं. मग त्याच्यामुळे मग त्यांना फक्त मेहनतीशिवाय काहीच हा. ऑप्शन नसतो. पूर्ण जे सरेंडर लॉजिकल होऊन विचार बिलीव्ह करतात. करा, Yes, त्याच्यावरती yes. होईल successful. युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, युनिव्हर्सला सरेंडर करा आणि जी मनी प्रेयर सांगितले त्याच्यावर ट्रस्ट ठेवा, तरच तुम्हाला 100% रिझल्ट आहेत. बरोबर एवढंच बरोबर. आहे. आणखीन असं काही एक्स्ट्रा आपल्याकडे अफर्मेशन्स किंवा टेक्निक्स आहेत का ज्याच्याने आपण पैसे मॅनिफेस्ट करू शकतो? हो, नक्कीच सांगते. आधी तर मनी मॅनिफेस्टेशनसाठी आता आपण नोटचं सांगितलं, बरोबर. त्याच्यानंतर ॲफिर्मेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. हा. मग ते कोणते ॲफिर्मेशन लिहायचे, तर मनी फ्लोज टू मी इझिली असं तुम्ही लिहू शकता रोज 21 वेळा. म्हणजे त्यासाठी काय करायचं आहे, तर एक सेपरेट नोटबुक घ्यायची, जी डेट असेल ती वर हेडिंगला डेट अच्छा. लिहायची आणि मग 1 पासून 21 पर्यंत असं रोज लिहायचं, मनी फ्लोज टू मी इझिली एव्हरीडे असं Okay. तुम्ही ॲफिर्मेशन लिहायचं. ते ॲफिर्मेशन लिहिताना तेवढी फिलिंग ही असली पाहिजे की खरंच पैसे इझिली माझ्याकडे फ्लो होत आहेत. Yes. येस. हा. आणि दुसरं ॲफिर्मेशन असं की आय अट्रॅक्ट मनी इझिली अँड इफोर्टलेसली, म्हणजे माझ्याकडे अगदी सहजपणे पैसे येतात. हे सेकंड पेजला दुसरं ॲफिर्मेशन 21 टाइम्स लिहायचं आहे. तिथेही फिलिंग खूप रिक्वायर्ड आहे. हा. आणि हे दोन्ही ॲफिर्मेशन लिहिले की माळ घ्यायची आपली जपमाळ आणि मग डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं सकाळी 108 वेळा करायचं. म्हणजे परत एकदा सांगते की ॲफिर्मेशन ते दोन्ही लिहिले सेपरेट पेजला की मला खूप पैसे मिळतात असं फक्त एकदा इंटेन्शन द्यायचं हा. आणि ते इंटेन्शन देऊन डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं 108 वेळा Okay. एका वेळी करायचं सकाळी.
त्याच्यानंतर दिवसभरात ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे बॅक ऑफ माइंड असलं पाहिजे. चालू ठेवायचं. हो, जी ओव्हर थिंकिंग असते ना की पैसे येत नाहीत, पैसे मिळवणं खूप कठीण असतं वगैरे, ते सगळे थॉट्स कंट्रोल करायला ही प्रेयर खूप चांगली हेल्प करते. आणि मग रात्री झोपताना काय करायचं तर तेच अफर्मेशन तुम्ही वाचायचे आहेत, जे आता मी सांगितलेत ते, म्हणजे तुम्ही सकाळी लिहिलेत तेच रात्री वाचायचे. आणि सेम डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू अशी होओपोनोपोनोची पैशांसाठी वेगळी प्रेयर करायची. एवढंच फक्त फॉलो केलं, विथ फिलिंगने केलं, त्याच्यावर बिलीफ म्हणजे विश्वास ठेवला आणि मग ऍक्शनही घेतल्या, 100% रिझल्ट आहेत. एवढंच करायचंय मनी मॅनिफेस्टेशनसाठी. आणि हे करताना मग जे विचार येतात ना की पैसे कमवणं कठीण असतं किंवा माझ्याकडे पैसे सेव्हिंग होतच नाहीत किंवा माझे अडकलेले पैसे मिळणारच नाहीत, जेव्हा असे थॉट्स येतात तर तेव्हा ते थॉट्स, जे निगेटिव्ह थॉट्स येत आहेत ते सगळे पॉझिटिव्हने, पैसे येत नाहीत त्याचं आतापासून काय बोलायचं, पैसे येतात, पैसे सेव्हिंग होत नाहीत, पैसे सेव्ह होतात, मी पैसे अट्रॅक्ट करू शकत नाही तर मी पैसे इझिली अट्रॅक्ट करू शकते, माझ्याकडे पैसे नाही आहेत तर माझ्याकडे खूप पैसे आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा मनी रिलेटेड निगेटिव्ह थॉट्स येतील सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशनने कन्वर्ट करून बोलत राहायचंय. आता हे करताना आणखी सांगते, लोक 2 दिवस कोणी काही जण लिहितात आणि रिझल्टची लगेच अपेक्षा ठेवतात आणि मग तिसऱ्या दिवशी फोन करणार किंवा रीलवर कमेंट ही टाकणार, फ्रँकली सांगते की झालं नाहीये. 2 ते 3 दिवसात रिझल्ट दिसायला तुमची तेवढी फिलिंग ही स्ट्रॉंग हवी आहे आणि युनिव्हर्सवर तेवढा तुमचा दृढ विश्वासही हवाय, तेव्हा लगेच 2 दिवसामध्येही रिझल्ट दिसतात, ऍटलिस्ट 1 दिवसामध्येही दिसतात. पण जर तुम्हाला फिलिंगच नसतील किंवा तुमचा त्यावर ट्रस्टच नसेल आणि फक्त काहीतरी मॅडमनी सांगितलंय म्हणून करून बघते किंवा बघतोय तर ते वर्क नाही होत. ऍटलिस्ट 21 डेज विथ सरेंडर फिलिंग. सरेंडर म्हणजे ते झालं तरी ओके, नाही झालं तरी ओके, अशी जेव्हा फिलिंग ठेवतो ना आपण ते 100% वर्क होतं. अच्छा, एवढंच फॉलो करायचं मनी मॅनिफेस्टेशनसाठी. ओके, तुम्ही म्हणालात की हे 1-2 दिवसामध्ये तर वर्क होणारी गोष्ट नाहीये, खूप कमी लोकांची होते. तर खूप कमी लोकांचे जी होते ते मेडिटेशन वगैरे करतात की असं काही त्याच्या मागे म्हणजे असं फक्त होओपोनोपो नाही किंवा ते अफर्मेशन्स नाही, पण अजून काही गोष्टी आहेत का जे आपण मेडिटेशन वगैरे ते करून इझिली मॅनिफेस्ट करू शकतो गोष्टी? येस, आता त्यामध्ये सांगते की 1-2 दिवसात पण होत नाही असं नाही, होतेही. आता एक माझ्याच क्लायंट आहेत तर त्यांचा मेडिकलचा बिझनेस आहे, त्यांचा बिझनेस खूप खाली गेला होता, 2 ते 3 दिवसच माझ्याकडे कनेक्ट झाल्या आणि परत त्यांचा जो पर डेचा सेल म्हणजे गल्ला असायचा, फ्रँकली मराठीमध्ये बोलायचं झालं आपल्या तर 35,000 म्हणजे 35,000 पर डे लगेच गल्ला त्यांचा तो त्यांनी अचीव्ह केला. हे झालं मॅनिफेस्टेशनची टेक्निक ज्या मी शिकवते. पण दुसरं एक की त्यांनाच एका दिवशी पैशांची खूप गरज होती, त्यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते आणि ते त्या व्यक्तीला अर्जंटमध्ये रिटर्न करायचे होते. पण ह्या माझ्या क्लायंटनेही दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी पैसे ऑलरेडी दिले होते, तर त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला होता की तू मला पैसे रिटर्न कर, मला ह्या पर्सनला पैसे रिटर्न करायचे. पण ही व्यक्ती काही कॉल रिसिव्ह करत नव्हती, फक्त त्या आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू एवढंच मनापासून बोलत राहिल्या. म्हणजे इथे त्यांनी काय विचार केला की समोरचा पर्सन फोन उचलेल नाही उचलणार किंवा मला पैसे देईल नाही, तर हा विचार केलाच नाही. त्यांनी युनिव्हर्सवर पूर्ण ट्रस्ट ठेवला की हा पर्सन माझ्याकडे पैसे घ्यायला येईपर्यंत हा पर्सन इकडचा मला पैसे देणार आहे, एवढं फक्त इंटेन्शन दिलं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू बोलत राहिल्या. जेव्हा हा पर्सन इथे त्यांच्या दारासमोर आला होता पैसे घ्यायला, तोपर्यंत ह्यांच्या गुगल पेला तिकडून पैसे क्रेडिट झाले होते. टेस्टिमोनियल आहे माझ्याकडे त्यांचं, असं आहे. म्हणजे जेवढा तुम्ही सरेंडर ठेवता, म्हणजे आता तुम्ही दादा म्हणालात की जसं 1-2 लोकांसाठीच वर्क करतं, सगळ्यांसाठी नाही वर्क करत, कोणासाठी ते वर्क करते ते मला इथे हायलाईट करायचं की जे सरेंडर करतात युनिव्हर्सला की जे होईल ते चांगलंच होईल, त्यांना ते जास्त प्रकारे वर्क करते, पैसे येणारच आहेत आणि त्याच्याप्रती ऍक्शनही घ्यायची. म्हणजे काम करायचं नाही असं मी मुळीच म्हणणार नाही, काम करणं खूप गरजेचंच आहे, तर ते काम करायचं, ऍक्शन घ्यायची, त्याच्यावर फिलिंग ठेवायची, बिलीफ ठेवायचा आणि ऍक्शन घेतली की आपोआप रिझल्ट येतात. बरोबर आहे. बऱ्याच लोकांचे ना त्याच गोष्टीला घेऊन कॉमेंट्स होते की असं इझिली काही मॅनिफेस्ट होत नाही, कारण ज्या लोकांची सॅलरी 20,000 आहे त्यांनी 2 लाख जर मॅनिफेस्ट केले तर ते 6 महिन्यामध्ये म्हणजे कसे अचीव्ह करू शकतील? हे लोकांचे कॉमेंट्स आहेत ना माझ्याकडे. एक्झाम्पल, सॉरी मध्ये अडवलं. आता त्याच्यामध्ये एक असं झालं की माझे क्लायंट आहेत, आर्किटेक्ट आहेत, तर त्यांचा बिझनेसही लो चालला होता आणि त्यांनी मॅनिफेस्टेशनच्या मी क्लासेसमध्ये
बेसिक सेशनमध्ये जे टेक्निक्स सांगते ते वापरलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की त्यांना 50,000 रुपये मिळालेत. लकीली त्यांचं मॅनिफेस्टेशन असं पूर्ण झालं आहेत, ते पण टेस्टिमोनियल. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं झालंय की एका कंपनीकडून त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाला. तो कॉन्ट्रॅक्ट होता 10 लाख रुपीजचा, पण कंपनीकडून रिसिव्ह झाले त्यांना इन रिअल 10,50,000 म्हणजे 50,000 एक्स्ट्राचे. आणि ते क्लायंट जेन्युइन आहेत. त्यांनी स्वतः त्या कंपनीला फॉलोअप घेऊन सांगितलं की तुमच्याकडून मला 50,000 एक्स्ट्रा आलेले आहेत. तरी पण कंपनी ॲग्रीच करायला रेडी नव्हती की आम्ही 50,000 एक्स्ट्रा दिलेत करून. ते म्हणतात की नाही, आम्ही आमच्या हिशेबाने तुम्हाला बरोबर पे केलेले आहेत. आणि मग माझे क्लायंट एकदम जेन्युइन आहेत. तर त्यांनी त्या कंपनीचं म्हणजे मला सांगितलं की मॅम अशी अशी गोष्ट झाली आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही हे मॅनिफेस्ट केलं होतं का? तर ते म्हणाले की हो, सेशनमध्ये आल्यापासून मला मॅनिफेस्टेशन इन डीप कळलं आणि मी ते लिहिलेलं होतं. तर त्याप्रमाणे त्यांना मग ते म्हणाले की आता काय करू? मी म्हटलं मग हे मॅनिफेस्टेशन आहे, हे ठेवून घ्या. म्हणजे मॅनिफेस्टेशन असं जे काही कमेंट करतात ना की लिहिल्याने होतं का, किंवा इफोर्ट्स न टाकता किंवा फिजिकल वर्क नाही केलं तर पैसे कुठून येणार आहे, असं ज्यांची थिंकिंग असते त्यांच्यासाठी हे खूप छान टेस्टिमोनियल आहे, उदाहरण आहे की अशा प्रकारे ते कसेही येतात. फक्त त्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. कारण जर विश्वास असेल, जसं की नात्यामध्ये आपला जेव्हा आपल्या फॅमिलीवर किंवा आपल्या पार्टनरवर ट्रस्ट असतो तरच ते नातं खूप चांगलं दृढ होऊन जातं. तर त्या प्रकारेच आहे की जेवढा तुम्ही युनिव्हर्सवर विश्वास ठेवाल तर तेवढ्या गोष्टी खूप चांगल्या आणि इझिली आणि क्विकली वर्क होतात. बरोबर. तुम्ही पार्टनरचं म्हणालात, मला विचारायचंय पार्टनरमध्ये पण ना, हजबंड वाईफमध्ये, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये ना अनबन हे म्हणजे भांडणं वगैरे होतच असतात. तर मॅनिफेस्टेशननी आपण रिलेशनला पण स्मूथ आपलं करू शकतो का? हो, आता ह्यामध्ये 2 गोष्टी येत आहेत की ऑलरेडी पार्टनर आहेत म्हणजे हजबंड वाईफ आहेत आणि मग जर म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग ऑलरेडी आहे म्हणून ते हजबंड वाईफ आहेत. मग आयदर ते लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल त्याने फरक नाही पडत. मॅरेज झालंय हा फॅक्ट, रिअल फॅक्ट आहे. मग त्याच्यामध्ये डिस्प्यूट कधी कमी जास्त होऊही शकतात. कारण आता कसं वर्कलोड आहे, कामाचा स्ट्रेस असतो किंवा कॉम्पिटिशन खूप वाढली आहे मार्केटमध्ये. मग त्याच्यामुळे कधी कधी काहींचे लोन्सचे प्रॉब्लेम असतात किंवा एनिथिंग. मग त्यामुळे एकमेकांवर चिडचिड होतं हे स्वाभाविक आहे. तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर दोघांमध्ये पहिली गोष्ट तर बेटर अंडरस्टँडिंग असली पाहिजे. आणि मग सपोज की सगळं चांगलं आहे म्हणजे हे काहीच प्रॉब्लेम नाहीये तरी आमच्यामध्ये भांडणं आहेत असं जर असेल तर मग त्यांनी ॲफर्मेशन लिहायला चालू करा की आमच्या दोघांमधला नातेसंबंध खूप छान झाला आहे. असं रोज 21 वेळा जर लिहिलं तरी त्याच्याने, कारण ॲफर्मेशन म्हणजे काय, आपल्याच मनातील इच्छा आपण युनिव्हर्सला सांगतोय, सरेंडर केलं तर ते खूप छान प्रकारे वर्क करतं. आणि त्याच्यावर पण तुम्ही होपोनोपोनो करायचं की आमचं रिलेशन खूप छान झालेलं आहे, आम्ही खूप दोघं हॅप्पी आहोत. आणि मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं सकाळी 108 वेळा, रात्री 108 वेळा झोपताना. एवढं केलं तरी खूप सफिशियंट आहे. आणि मग परत एकदा की एकमेकांकडून कधी अशा चुक्या झाल्या लहानसण तर ते एकमेकांना माफी करता येणं गरजेचं आहे. म्हणजे फॉरगिव्हनेस हे खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. म्हणजे उगीच क्षुल्लक गोष्टीवरून इश्यू न करता जर खरंच गोष्ट त्या लेवलची असेल आणि इश्यू झाला तर ते कम्प्लिटली ॲग्री, म्हणजे प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर. पण जर दोघांमध्ये सॉल्व्ह होण्यासारखं आहे तर तिकडे ॲफर्मेशन आणि होपोनोपोनो करा आणि लगेच ते सॉल्व्ह होताना तुम्हाला 2-3 दिवसातच रिझल्ट दिसतात. येस. आणि फक्त त्यामध्येही सांगते की काहींचं कोर्टपर्यंत गेलेलं आहे तर ते खूप सिव्हिअर झालेलं असतं. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही आता ही टेक्निक वापराल आणि लगेच रिझल्टची अपेक्षा ठेवा तर ते तसं नाही होत. म्हणजे जर तुम्ही एकत्र राहताय ऑलरेडी आणि मग डिस्प्यूट आहे तर ॲफर्मेशन आणि होपोनोपोनो खूप चांगल्या प्रकारे वर्क करते. पण गोष्ट खूप सिरियस लेवलला गेली आणि त्यावेळी तुम्ही ते ट्राय कराल तर ते नाही तेवढं तुम्हाला. पण जर गोष्ट त्या लेवलला गेली तर आपल्याकडे काही असं आहे का जे आपण तिथून पण मॅनिफेस्ट करून ते नातं परत आपण रुळावर आणू शकतो? हो, त्याच्यामध्ये मग त्यांना होपोनोपोनोचं असं दुसरे हिलिंग्स असतात. मग ते मेंटर कडूनच, म्हणजे मग ते क्लासेस कडून शिकवलं जातं, 1-to-1 सेशन मध्येच मग ते सांगितलं जातं. येस. पण त्याच्यामध्ये पण अट्टहास नसावा की मला हाच माझा पार्टनर पाहिजे करून. डेस्टिनी मध्ये असू शकतं की तुम्हाला अजून कोणता डिवोर्स व्हायचा जर लिहिलंय तर ते आपण चेंज नाही करू शकत. आपल्या हातात काय आहे की प्रयत्न करायचं. युनिव्हर्सला अगेन सांगेन की सरेंडर करायचं. जर चांगलं होणारच आहे त्या नात्याचं फ्युचर तर ते चांगलं होणारच आहे. आणि जर त्या नात्यातून जर काहीतरी पुढे वाईट गोष्ट तुमच्या आयुष्यात होणार असेल तर वी नेव्हर नो ना की पुढे काय होणार आहे. युनिव्हर्स किंवा आपण ज्या देवाला मानतोय ते आपल्याला त्या नात्यातून जर वाचवण्यासाठी जर बाहेर किंवा सेपरेट करत असेल तर ते खूप छान आहे ना असं म्हणजे उगाच तुम्ही परत अंगावर ओढून नका. म्हणून साठी फक्त इफोर्ट्स घेताना घ्या, प्रयत्न करताना करा, पण त्याच्यामध्ये पण सरेंडर की युनिव्हर्स किंवा तुम्ही ज्या देवाला मानता ते जे काही माझ्या लाईफसाठी डिसिजन घेईल ते खूप चांगलंच असणार आहे, ते चांगलंच होईल असं. मग त्याच्यामध्ये असं सांगेन ओन्ली रिलेशनशिपसाठीच नाही
इतर सगळ्या गोष्टीसाठी एक ॲफर्मेशन सांगते. म्हणजे ज्यांना हेल्थचा प्रॉब्लेम असेल, मनीचा, रिलेशनशिपचा, करिअरमध्ये जॉब किंवा बिझनेस दोन्ही येत आहेत, तर असं त्यांनी फक्त रोज एवढंच बोलायचं आहे, मला माहीत नाही कसं होणार आहे, पण जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. हे रोज बोलायला सुरुवात करायची. ॲटलिस्ट सकाळी 10 वेळा, संध्याकाळी 10 वेळा. म्हणजे आपण जे म्हणतो ना की फ्युचरमध्ये काहीतरी वाईट होणार आहे, इवन मी सुद्धा रोज बोलते की मला माहित नाही कसं होणार आहे, पण जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. का? कारण आत्ता आपण प्रेझेंटमध्ये बसलोय. सपोज आपण पॉडकास्ट शूट करतोय, तर आत्ताचं आपलं प्रेझेंट आपल्या हातात आहे. प्रेझेंट म्हणजे पण ही मुवमेंट फक्त. आपण काय बोलायचं काही नाही हे फ्रँकली सांगायचं ऑडियन्सला तर ते ठरवू शकतो, पण नंतर काय होणार आहे काही तासांनी किंवा उद्यापर्यंत काय होणार आहे हे आपल्या हातात नाहीये. मग त्याच्यामुळे सारखं स्वतःला पॉझिटिव्ह अफर्म हेच करायचं की मला माहित नाही काय होणार आहे, जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. म्हणजे आपण युनिव्हर्सला, आपल्या हायर पॉवरला किंवा आपण ज्या देवाला देवीला मानतो त्याला आपण सांगतो की जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. आणि खरंच मग तशा प्रकारे खूप चांगलं होतं. प्रत्येक व्यक्ती वॉलेट वापरतो. आता लेडीज पण त्यांचे पर्स वापरतात. सो पैसे आपण जेव्हा त्यामध्ये ठेवतो हे कसे ठेवायचे? ओके, वॉलेट नेहमी ऑर्गनाइज ठेवायचं. ऑर्गनाइज म्हणजे जे काही आपल्या वस्तू असतील, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, सगळं आपण एकाच वॉलेटमध्ये ठेवतो. त्याच्यामध्ये नोट्स पण ठेवतो, कॉईन्स पण ठेवतो. किंवा आपण सपोज पैसे कुठून, सपोज भाजी घेतली, पैसे जे आलेत ते असे चुरगळलेले असतात, आपण तसंच्या तसं ठेवतो. तर तसं नाही करायचं आहे. पैशांना खूप रिस्पेक्ट करायचं आहे. जसं की आपण दीपावलीमध्ये लक्ष्मी देवी म्हणून पैशांना आपण पूजा करतो, बरोबर की नाही? तर तसंच रोज पैशांना लक्ष्मी देवी म्हणूनच वागवायचं आहे. म्हणजे तशा प्रकारेच हे करायचं आहे. म्हणजे पैसा ही एनर्जी आहे. तर जसं तुम्ही मी एनर्जी आहोत, फक्त आपल्यामध्ये एक सोल असतो, आपला आत्मा, तो जसा आपल्याला कनेक्टेड आहे. तर त्या प्रकारेच पैशांचाही आहे की जेव्हा तुम्हाला पैसे येतील किंवा तुमचे स्वतःचे असतील तर तेव्हा ते नेहमी ऑर्गनाइज करून ठेवा. म्हणजे नोटा अशा सरळ लावून ठेवायच्या, उलटी नाही ठेवायची आहे किंवा फोल्ड केलेली नाही ठेवायची. आणि तुमच्या वॉलेटमध्ये मग ते वॉलेट कुठल्याही कलरचं असलं तरी चालेल, फक्त प्रत्येक नोट ऑर्गनाइज ठेवा. कॉईन्स असतील तर तेही नीट एका ठिकाणी ऑर्गनाइज ठेवा. आणि जे काही आता मी सांगितलं डॉक्युमेंट्स असतात जे आपण वॉलेटमध्ये ठेवतो त्याच्यासाठी एक छोटं वेगळं वॉलेट कॅरी करा. पण पैशांसाठी एक वेगळंच ट्रीटमेंट द्या, लाईक VIP ट्रीटमेंट असं. म्हणजे पैशांना जेवढं रिस्पेक्टनी वागवाल तेवढाच पैसा तुमच्याकडे फ्लो होत राहील. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड पण नाही ठेवायचं त्यासाठी. हो, आणि तेही सांगते की आधार कार्ड, पॅन कार्डचं वेगळं वॉलेट रोजही कॅरी करत जा. नाही तर काहींचं काय होईल की फक्त ऍज युजल नेहमी हॅबिट झालेली असते. आपलं जेव्हा पॉडकास्ट रिलीज होईल मग लोक ते डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करते. म्हणजे एका वॉलेटमध्ये पैसे ठेवतील, एका वॉलेटमध्ये सगळे कार्ड्स ठेवतील, आणि मग कधी कधी घाई गडबडीमध्ये ऑफिस गोईंग असतात ते विसरूनही जातील. त्याच्यासाठी स्पेशली सांगते की दोन्ही वॉलेट कॅरी करायला विसरू नका. ह्या गोष्टी झाल्या, आपण मॅनिफेस्ट करतोय आणि पुढे आपल्याला भेटणार नाही भेटणार आपण ते सरेंडर करून सोडून देतोय. पण ना अशा गोष्टी पण असतात, समजा मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय, ऑफिसला जातोय पण त्यावेळी मला त्या दिवशी लेट होतोय, तर ना असे सिच्युएशन्स असतात ना जिथे मॅनिफेस्ट वगैरे करायला आपल्याकडे वेळ नसतो. आणि ह्या गोष्टी तर आपण मॅनिफेस्ट आधी नाही करू शकत. सो अशा सिच्युएशनला काही अशा टेक्निक्स आहेत का जे आपण वापरून ह्या गोष्टींचा पण म्हणजे सामना करू शकतो? नक्कीच आहे. आधी तर मी सांगेन की ट्रॅफिक लागेल किंवा काहीतरी वाईट होईल हे असं अजिबात मनात आणायचंच नाही. म्हणजे का, त्यामागे रिझन आहे की दिवसभरात आपण 70,000 म्हणजे 6,000 पासून 70,000 आपल्या डोक्यात विचार चालू असतात. प्रत्येकाने पॉडकास्ट ऐकता ऐकता चेक करा की दिवसभर तुम्ही काय करता. म्हणजे खूप ओव्हर थिंकिंग असतं. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, सगळे निगेटिव्ह विचार, मी काय करू, कसं करू, मग हे होईल की नाही, हे प्रत्येकाच्या मनात चालू असतं. तर मग पहिली गोष्ट की ॲक्सिडेंट होईल किंवा ट्रॅफिक लागेल असं काहीही विचार करायचा नाही आहे. जे तुम्हाला हवंय त्याचाच विचार करायचा, म्हणजे चांगलंच मॅनिफेस्ट होतं. हे एक झालं. त्याच्यानंतर सपोज की ट्रॅफिक लागली आहे तर ते कसं क्युअर करायचं, तर एकदा फक्त इंटेन्शन द्यायचं की ट्रॅफिक पूर्णपणे क्लिअर झालेली आहे, रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि मी लवकर ऑफिसला पोहोचली आहे असं एकदा बोलायचं. आणि मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं चॅन्टिंग करत राहायचं. हे चॅन्टिंग करता करता तुमच्या लक्षात येईल की आपोआप रोड क्लिअर व्हायला लागतो. मी आणि माझे जेव्हा हस्बंड ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकतो तेव्हा मी लिटरली हीच टेक्निक यूज करते, होपोनोपोनोची. आणि माझे हस्बंड पण लाईक की तू तुझं हिलिंग दे ना, ट्रॅफिक लवकर क्लिअर होईल. म्हणजे आणि ते त्या प्रकारे होतं. हे झालं एक ट्रॅफिक वगैरे कसं क्लिअर करायचं ते. सपोज जर ॲक्सिडेंट वगैरे झालाय किंवा तुमची गाडी पंक्चर झाली आणि आजूबाजूला काहीच नाही आहे, ना मेकॅनिकल आहे ना गॅरेज आहे, काहीच नाही, आणि तुम्ही अडकल्यात, तर मग त्यावेळी काय करायचं. तर आमच्यासोबतही असंच एक एक्झाम्पल झालं होतं. मी आणि माझे हस्बंड ट्रॅव्हलिंग करून येत होतो. घरी पोहोचायला नियर बाय 15 मिनिट्सच होते आणि त्या टायमिंगला आमची गाडी खूप हिट झाली आणि गाडी जागच्या जागी बंद पडली. आता माझे हस्बंड आणि माझा नेफ्यू असे आम्ही 3 जण होतो. तर नेफ्यू आणि हस्बंड दोघंही मेकॅनिकल वगैरे शोधायला गेले आणि मी आपली गाडीजवळ शांतपणे उभी होती
आणि मी असंच की आमची गाडी छानपणे रिपेअर झालेली आहे आणि म्हणजे खूप कमी खर्चामध्ये हेही इंटेन्शन दिलं आणि मेकॅनिकल आम्हाला स्वतःहून मिळालेलं आहे. जस्ट 5 मिनिटं झाले आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यूचं चॅन्टिंग मनात होतं. मी तिथे एकटीच उभी होती. एक पर्सन रोडवरून पास झाला आणि ही वॉज लाईक की मॅम क्या हुआ है, असं त्यांनी त्या पर्सननी मला विचारलं आणि मी म्हटलं की गाडी बंद पडली आहे आणि मी सहज त्याला विचारलं, आप मेकॅनिकल हो ना, असं. तर मग ही सेड की येस हो आहे ना. तर आणि तेवढ्यात माझे हस्बंड आणि नेफ्यू तिकडून चालत येत आहे आणि माझ्या हस्बंडला कळलं की हिने काहीतरी नक्कीच हिलिंग दिलं असेल, ते वर्क झाले आणि त्या पर्सनने तिथे आमची गाडीही स्टार्ट केली. तीही खूप कमी पैशांमध्ये. आम्ही आमच्या स्वतःहून द्यायचं होते ते आम्ही त्याला दिलेच. तर आणि आम्ही सुखरूपपणे घरी पोहोचलो. म्हणजे जेव्हा कोणी हस्बंड वाईफ किंवा ॲज अ सिंगल पर्सन ही कोणी जेव्हा ऑफिसला जाताना किंवा लॉंग ड्राईव्ह करताना किंवा असे बाहेर आउट स्टेशनला जाताना जेव्हा असा प्रॉब्लेम येतो तर तेव्हा फक्त तुम्हाला जे व्हायला हवंय ते इंटेन्शन द्या आणि हो ओपोनोपोनो करा, लगेच वे तुम्हाला सापडतील. हे एवढं सिम्पली करायचं. अच्छा, सो सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींना अफर्मेशन्स आहेत त्यांचे. येस येस. ओके मॅम, तसं ना आता प्रेग्नन्सीमध्ये पण बऱ्याच लोकांना ना कन्सीव्ह नाही होत, अडचणी येतात काही ना काही. सो ह्यामध्ये पण काही असे म्हणजे अफर्मेशन आहे का? हो, आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की ॲफर्मेशनपेक्षा आधी तर सांगेन की प्रॉब्लेम काय असतो की एखाद्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते की सपोज एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करायचं झालं, बेटर टू अंडरस्टँड आवर ऑडियन्स, म्हणजे सगळ्यांना समजण्यात येईल की 2 बहिणी आहेत आणि एका बहिणीचं लग्न झाल्या आधी तिला 8 वर्षांनी प्रेग्नन्सी राहिले. मग दुसरीचा पण कदाचित माइंडसेट असा होतो की मलाही लवकर राहणार नाही का, कारण माझ्या बहिणीला 8 वर्षांनी, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तशी हिस्ट्री, असं पटकन क्लायंटकडून बोललं जातं. तर पहिली गोष्ट की तो निगेटिव्ह ब्लॉक काढणं खूप गरजेचं असतं. म्हणजे माइंडसेट जो झालेला असतो ना की माझ्या फॅमिलीमध्ये असं झालंय तर मलाही असं होईल, तो पहिले करायचा नाही. तुम्ही तुमचं माइंड पॉझिटिव्हच हे करायचं. आणि त्याच्यामध्ये ॲफर्मेशन म्हणजे आता तुमची जी काही मेडिकल हिस्ट्री असेल तर त्याच्यावरून ते रेडी करून दिले जातात. म्हणजे ते आणि जोपर्यंत जर तेवढं सिव्हिअर नाही आहे आणि फक्त तुम्हाला स्वतःहूनच ट्राय करायचं आहे, म्हणजे अद्यापपर्यंत डॉक्टरची ना ट्रीटमेंट घेतली आहे ना काहीच, फक्त त्यांनी असंच की स्वतःहूनच ते कन्सिव्ह करायचं ट्राय करत आहे. मग त्याच्यासाठी हो ओपोनोपोनो करा. एकदा इंटेन्शन द्यायचं, सकाळी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू 108 वेळा बोलायचं आणि रात्री 108 वेळा बोलायचं. त्यानेही रिझल्ट असतात. आणि जर रिझल्ट नाही आहेत आणि तुमची काहीतरी सिव्हिअर कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटही घेताय तरीही पाहिजे तसा रिझल्ट नाहीये किंवा काय, मग तुम्ही कुठल्याही मेंटरला, असं नाही की मलाच कन्सल्ट करा, कुठल्याही मेंटरला कन्सल्ट करा. तुम्ही प्रॉपर हिलिंग घ्या, प्रॉपर ॲफर्मेशन सेट करून घ्या, त्यानेही तुम्हाला रिझल्ट आहेत. EFT टेक्निक ही कशी वर्क करते? येस, आता EFT बद्दल सांगायचं झालं तर आधी इंग्लिशमध्ये काय तर इमोशनल फ्रीडम टेक्निक, मराठीमध्ये काय तर मानसिक भावनेपासून मुक्तता मिळवण्याची साधना. म्हणजे काय असतं, EFT का करावी तर त्याच्या आधी EFTचं हे सांगते मेन की आत्ता आपण विचार काय करतो की माझं कसं होईल, काय होईल, पैसे मिळतील की नाही, पैसे सेव्हच होत नाहीत, हे झालं पैशांचं. हेल्थबद्दल काय असू शकतं की मी सारखं ना आजारीच असते किंवा मला बरंच वाटत नाही, हे पटकन बोलून जातो आपण. रिलेशनशिपबद्दल पटकन हजबंड वाईफचं जर कन्सिडर केलं तर वाईफचं पटकन असतं की माझा नवरा माझं ऐकतच नाही, हे स्टेटमेंट असतं. ह्या ज्या फिलिंग्स आहेत ना ते रिलीज करण्याचं काम EFT करतं. म्हणजे EFT कशावर वर्क करतं तर फिलिंग. आता सपोज ज्यांना अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, ते वर्षानुवर्षे अँझायटीचे आणि डिप्रेशनचे मेडिसिन घेत असतात. माझं त्यावर म्हणणं आहे की कितपर्यंत मेडिसिनच घेत राहणार, असं नाही की घेऊ नका, अनटिल अँड अनलेस खूप जास्त इमर्जन्सी आहे की त्याशिवाय तुम्ही बरेच होऊ शकत नाही. पण एकेकांना त्याची सवय लागलेली असते. येस, तोपर्यंत तुम्ही घ्या, पण नंतर तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. कारण मला त्यामागे एकच बोलायचं की आपलं लाईफ आहे, आपलं एकदाच आपल्याला लाईफ मिळते. आपण म्हणतो की पुनर्जन्म किंवा आधीचा जन्म, पण आपल्याला माहिती नाहीये बरोबर की आधीचा जन्म आपला काय आहे किंवा पुढचा. आता आकाशिक रिडिंग वगैरे करतात त्याच्यातून आपल्याला आपलं पास्ट लाईफ कळतं, पण प्रत्येक जण रिडिंग करून घेतच असं नाही. तर त्याच्यामुळे मी तेच सांगेन की EFT जर तुम्ही केलात ना तर हे जे थॉट्स येत आहेत किंवा अँझायटी, डिप्रेशन होतंय किंवा मनी ब्लॉक्स होत आहेत ते पटकन इझिली रिमूव्ह होतात. मग EFT मध्ये म्हणजे काय होतं की आता सपोज दाखवायचं झालं की हे असे पॉईंट्स असतात, ह्याच्यावर फक्त टॅप केलं ना तर ते स्क्रिप्ट असतात आणि त्या टॅपिंगने आपल्या मनातील निगेटिव्हिटी एक 5 ते 10 मिनिटात निघून जाते. अच्छा, असं आहे. आता सपोज मनीचं जर ब्लॉक्स असेल की पैसे येतच नाहीत, मग पैसे येत नाहीत हा विचार सोडते, पैसे सेव्हिंग होत नाहीत हा विचार सोडते, अडकलेले पैसे मिळणार नाहीत हा विचार सोडते, असं टॅपिंग करून आपण बोललो ना एक 5 ते 10 मिनिटामध्ये रिलॅक्सेशन येतं. हा फर्स्ट बेनिफिट. सेकंड बेनिफिट की जे थॉट्स इथे ब्लॉक झालेले असतात, आपण विचार करतोय ते जातात कुठे, हवेत तर कुठेही जात नाहीत, इनसाइडच स्टक आहेत, तर ते मग कुठे जातात तर आपल्या बॉडीमध्ये जातात, स्टोअर होऊन राहतात. मग ते EFTने असं आपण टॅप केलं ना की ते निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाते. एक पॉझिटिव्ह ब्लड फ्लो परत क्रिएट होतो. पॉझिटिव्ह ब्लड फ्लो झाला की आपलं माइंड पॉझिटिव्ह होतं. फक्त काय
की मग पॉझिटिव्ह ऍक्शन घेणं ही तेवढंच गरजेचं आहे. Yes. कारण निगेटिव्हिटी गेली, हा. पॉझिटिव्ह फ्लो वाढला की आपोआप तुम्ही ऍक्शन्स घ्यायला रेडीच होता करेक्ट. आणि ते मग आपोआप स्टेप्स घेतल्या जातात, सक्सेसही मिळतं सगळ्याच इरामध्ये. म्हणजे हेल्थ असेल, मनी असेल, रिलेशनशिप असेल, करिअर, सगळं EFTने सॉल्व्ह करता येऊ शकतो 100%. ओके. येस. मॅम, हेल्थ इश्यूज खूप लोकांना आहेत आणि ना त्यातनं ते रिकवर करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, म्हणजे डॉक्टर्सकडे जातात, पण तरी ना रिकव्हरी त्यांची स्लो आहे किंवा त्यांना हवे तसे रिझल्ट येत नाहीयेत. सो हेल्थला रिकवर करण्यासाठी काही अफर्मेशन्स आहेत? हो, आता पहिले हेल्थचं बोलायचं झालं तर त्याच्यावर माझं असं म्हणणं की हेल्थ दोन्ही बाबत चांगली असली पाहिजे. म्हणजे फिजिकल पण आणि इमोशनल पण, म्हणजे अच्छा. शारीरिक पण आणि मानसिक पण, हा. दोन्ही वेने. बरोबर. नाहीतर फक्त शारीरिक म्हणजे फिजिकली खूप वरून माणूस चांगला दिसतो पण आणि mentally आतमध्ये खूप काहीतरी निगेटिव्ह बरोबर. थॉट्स आहेत किंवा खूप काहीतरी पास्ट लाईफचं म्हणजे आत्ताच्या हम्म. पास्टमध्ये जे काही झालंय त्याचं जर ब्लॉकेजेस झालेत तर तसं नाही चालणार. हेल्थ दोन्ही बाजूनी चांगलं पाहिजे, म्हणजे फिजिकली पण आणि इमोशनली पण. Emotionally बरोबर पण, की हा. नाही? आता तुम्ही पण ॲग्री कराल ही गोष्ट. बरोबर बरोबर. तर आता त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, पहिली गोष्ट की मिरर टेक्निक यूज करायची. रोज सकाळी उठल्याबरोबर पहिले तर युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचा की थँक्यू युनिव्हर्स, मला आजचा चांगला दिवस बघायला मिळाला म्हणून. थँक्यू युनिव्हर्स, मी आजचं सूर्याची किरणं बघत आहे म्हणून. म्हणजे का, तर आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघितलं दादा की एक आपल्याला नवीन दिवस बघायला मिळणं हे पण खूप महत्वाचं झालं. हो. असं तर कारण त्याच्यासाठी आपण इन्सिडेंट पण ऐकत असतो. येस येस. तर त्याच्यासाठी पहिले तर थँक्यू बोलायचं. म्हणजे त्याच्याने काय होतं की ऑलरेडी आपण दिवसाची पॉझिटिव्हली सुरुवात करतो. हा. मग मिररमध्ये उभं राहून पहिली तर गोष्ट की तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा जसं तुम्ही आहात. मग आत्ता सपोज तुम्ही फॅट आहात आणि तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी पण पहिले तुम्ही स्वतःला ऍक्सेप्टन्स आणणं गरजेचं आहे. कारण कोणी डायरेक्टली फॅट नाही होत बरोबर. आपण. म्हणजे आपणच काहीतरी जंक फूड खाल्लेलं असतं किंवा आयदर वेट गेनचं रिझन काय असं स्ट्रेस, हो. खूप जास्त ताण घेतला तरी पण वेट गेन होतं. तर त्याच्यामुळे पहिले मिररमध्ये उभं राहून स्वतःला ऍक्सेप्ट करा, स्वतःच्या डोळ्यांमध्ये बघा मिररमधून. तर पहिली गोष्ट ह्याच्याने ऍक्सेप्टन्स येईल. तुम्ही ऑब्झर्व करा की मिररमध्ये बघताना माणूस स्वतःच्या डोळ्यांमध्ये जास्त वेळ बघूच शकत नाही. बघू शकत. हे आहे, आपण दुसऱ्याकडे पटकन बघू शकतो पण स्वतःला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतो. तर पहिली गोष्ट की ऍक्सेप्टन्स आणायचं आणि मग जे तुम्हाला हवंय की माझी स्किन छान झाली आहे, माझी तब्येत मस्त, ज्यांना स्लिम व्हायचं आहे त्यांनी बोलायचं की मी मस्त स्लिम झाली आहे. ज्यांना वेट गेन करायचं तर तेव्हा त्यांनी बोलायचं की मी हेल्दी झाले, असं मी निरोगी आहे. हे मिरर ॲफर्मेशन दिले. त्याच्यानंतर तुम्ही हेल्थचे ॲफर्मेशन रेडी करू शकता. जसं की एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, मी एनर्जेटिक आहे, मी खूप शांत झाली आहे, मी खूप हॅप्पी असते, असे 5-6 ॲफर्मेशन बनवून ठेवायचे आणि ते दिवसभरात रिपीट करत राहायचे. म्हणजे जे आपल्याला वाटतं की जे नाही होऊ शकत ना, मग ते ॲफर्मेशननी होतं. ॲफर्मेशन म्हणजे काय, तर मनातल्या आपल्या इच्छा त्यात स्वतःला सांगायच्या असतात आणि ते जेवढं स्वतःला सांगू तेवढं ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत लवकर पोहोचलं की मग तीच गोष्ट रियालिटी होऊन जाते. हे झालं ॲफर्मेशनचं. आता त्यासोबत तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल पण असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता नाही प्रत्येकाला 8 हवर्स म्हणजे 8 तासाची झोप नाही मिळत, पण त्यांनी कमीत कमी ॲटलिस्ट मी सजेस्ट करेन की 6 तास तरी झोप स्वतःसाठी घेतली पाहिजे. कारण का, तुम्ही स्वतःसाठी पण जगलं पाहिजे, हे माझं आहे. त्याच्यानंतर रोज 3 ते 4 लिटर पाणी कसंही प्यायलंच पाहिजे. त्याच्यानंतर स्ट्रेस बिलकुल घ्यायचाच नाही आहे. स्ट्रेस न घेण्यासाठी सिम्पल टेक्निक आहे, होपोनोपोनो. दिवसभर ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू बोलत राहा. ह्याच्याने काय होतं की निगेटिव्ह थिंकिंग पूर्णपणे जाते. आपण झिरो स्टेटला येतो थिंकिंगमध्ये. म्हणजे आपले विचार असतात ना किंवा जे आपले बॅड मेमरीज असतात ते झिरो होऊन जातात. ओके, मग त्याच्यामुळे इमोशनल थिंकिंग आपोआप सुधारतं, असं आहे. आणि एक्सरसाइजमध्ये जर जिम वगैरे पॉसिबल नाही होत आता त्या रुटीननुसार, मग फक्त अर्धा तास ते 45 मिनिट्स मिनिमम वॉक करा, 10 मिनिटं मेडिटेशन करा. ह्या फक्त 4 ते 5 गोष्टी झाल्या. तर काहींना मेडिटेशनची सवय नसते, जे मगाशी तुम्ही म्हणाला, तर मग त्यांना मेडिटेशन करायला घेतल्यावर अनकम्फर्टेबल वाटतं कारण कधी शांत बसलेलेच नसतात. मग त्यांच्यासाठी सिम्पल की तुम्ही युट्यूबवर जर सर्च करू शकता मेडिटेशन म्युझिक, ते लावा आणि फक्त शांत बसा, श्वासांकडे लक्ष द्या. एवढं जरी फोकस केलं तरी तुमची हेल्थ, ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते, असं आहे. म्हणजे ओनली ॲफर्मेशन बोलून नाही होत आहे, पण हे पण सवय आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस आणणार. हो, मॅनिफेस्टेशन म्हणजे हेल्थ मॅनिफेस्टेशन असंच करायचं. फिलिंग, थॉट, बिलीव्ह आणि ऍक्शन. फिलिंग, थॉट ठेवलं ॲफर्मेशन्स वगैरे बोलून, ऍक्शन ही घेतली आहे ना आपण, मग त्याच्याने सगळं काही क्विकली खूप पॉझिटिव्हली वर्क होतं. आता रिसेंटली 10th-12th एक्झाम्स पण झालेत. येस. आता ना इथून पुढची जी जर्नी आहे, पालकांना विद्यार्थ्यांसाठी घेऊन खूप चिंता असते किंवा जर आपला हा पॉडकास्ट कोण आता विद्यार्थीच कोण पाहते तर त्यांना फ्युचरमध्ये ना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचं आहे किंवा अशा मोठ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. सो त्याची स्टडीज वगैरे ना त्यांनी पण विचार केलेला असतं की मला ह्या गोष्टीतनं आता ती गोष्ट मॅनिफेस्ट करायची, बरोबर, की त्या डेझिग्नेशनला जायचं आहे. सो ह्यासाठी काय इन्फॉर्मेशन असेल की ते त्यांच्या लाईफमध्ये
त्यांना हवे ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतो. ओके दादा, ह्याच्यामध्ये ना मी तर डिस्कस करायचं झालं तर 2 पार्ट डिस्कस करेन की 10th आणि 12th ची एक्झाम झाले तर Yes. फक्त रिझल्ट लागायचे बाकी हां. आहे. तर ज्यांना पर्सेंटेज हवेत त्यांनी लिहा मुलासाठी की माझ्या मुलाला एवढे एवढे म्हणजे स्कोअर तो तुम्ही लिहायचा डिसाईड हां. करून एवढे एवढे पर्सेंटेज ऑलरेडी मिळालेले आहेत असं रोज 21 वेळा लिहायला चालू करा आणि मग त्याच्यावर सरेंडर करा. म्हणजे कधी होईल कसं होईल हां. हे विचारच नको किंवा बरोबर. नक्की एवढे पर्सेंटेज मिळते म्हणजे युनिव्हर्सवर डपटच घ्यायचं नाही, शंकाच नको आहे. ते आपोआप वर्क होईल. हे झालं पर्सेंटेज अचीव्ह करण्यासाठी. Yes. ओके, आता सेकंड थिंग की जेव्हा आता पुढेही जाऊन एक्झाम चालूच हो, असणार आहे चालू असणार तर आहे. त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की ज्या काही आई आहेत म्हणजे मुलांच्या तर त्यांना एक ते खूप स्ट्रेस असतं की माझ्या मुलाची बरोबर. 10वी आहे किंवा माझ्या मुलीची 12वी आहे Yes. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी लिटरली मुलांसाठी जॉबही सोडलेले आहेत. हे देखील आपण लक्ष बघतो. द्यायला तर त्यांच्यावर. मला तेच म्हणायचं आहे की मुलंही आहेत, आपली फॅमिली आहे, जसं आमची फॅमिली आहे तसं सगळ्यांचीच फॅमिली आहे. पण तुम्ही स्वतःलाही प्रायोरिटी द्या. म्हणजे त्या 10वीच्या एक्झामचा किंवा 12वीच्या एक्झामचा एवढा इश्यू करून नाही ठेवायचा आहे. आपण ही 10th 12th होऊन नंतर पुढे डिग्री घेऊनच बरोबर. पुढे आलेलो. हां. तर त्यासाठी तुम्ही तुमचं करिअर सोडू नका, कारण तो जर गॅप बसला 1 वर्षाचा की मग पुढे तुमच्यातलं मोटिवेशन Yes. संपून जाते. तर तुम्ही तुमच्या मुलांबद्दल असं नाही की मुलांबद्दल म्हणजे मग लक्ष सोडून द्या. सोडून हां, द्या. हां, हां. नाहीतर काही जण तिथेही निगेटिव्ह कमेंट करतील बरोबर. की मग आम्ही आमच्या मुलांकडे लक्ष नाही द्यायचं Yes. का किंवा तोच त्यांचा 10th आणि 12th हां. टर्निंग पॉईंट आहे, हे असतं. तर ते मेन आहेच. तर ते तुम्ही जर मुलांबद्दल आता पॉझिटिव्हली अफर्मेशन बोलायला लागलात की नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझं खूप चांगल्या प्रकारे ऐकते, चांगल्या प्रकारे अभ्यास करते. म्हणजे जे आपण बोलतो ना ऐकत नाही करत नाही, तर ते बोलायचं ऐकते करते. जरी आता इन रिअल फॅक्ट मध्ये ते ऐकत नसतील तरी. मग बरोबर. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला द्या तर तुमची काळजी कमी होते. जेव्हा तुमची काळजी कमी होते तेव्हा आपोआप मुलं त्या प्रकारे वागायला लागतात. म्हणजे काळजी Okay. कमी करायची म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचे, हां, काळजी नाही बरोबर. कमी करायची. Yes. मग ते पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलले की इन रिअल मग तसं होतं की मुलं स्वतःहून स्टेप्स घ्यायला लागतात. ओके, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही आधी तर तुमच्या पॅरेंट्सनी प्रत्येक मुला मुलीसोबत बसून डिस्कस करायचंय की तुला काय करायचंय. हां. म्हणजे ती गोष्ट फोर्सफुली नकोय असं मला म्हणायचं. बरोबर. जसं की माझ्या पॅरेंट्सने मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी फोर्स नाही केलाय. की म्हणून असं- डॉक्टरच बन, Yes, yes, इंजिनियरच yes. बन. बरोबर. असं आता माझ्या आईची इच्छा असायची की तू डॉक्टर बन आणि पहिला तेव्हा बायोलॉजी आवडतच नसायचं. Okay. असं मी बायोलॉजी म्हणजे main तिथूनच सुरुवात. येस जॉग्राफी घेतलं होतं. मग त्याच्यामुळे म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी नाही असं हे हां, केलंय. हां. तर तुम्हीही तुमच्या मुलांसोबत तेवढं फ्रेंडली राहा. स्वतः अफर्मेशन द्यायचंच आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ऐकतेच, आपोआप ऐकणारच आहेत, कारण ते तुमची स्वतःची मुलं आहेत, हां. तुम्ही फॅमिली आहात. तर त्याचप्रमाणे अफर्मेशन द्या, तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि मग जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही कुठल्या मेंटरची अपॉइंटमेंट घ्या किंवा वन टाइम कन्सल्टेशन घ्या की नक्की काय करायचंय. म्हणजे जर मुलगा किंवा मुलगी तुमच्या समोर ओपन अप होत नसतील की बोलत हां. नसतील मन मोकळेपणा की मला हे करेल, तर ते कुठल्या थर्ड पर्सनला बाहेरच्या व्यक्तीला डिस्कस करू शकतात. मग आयदर तुम्ही मेंटरला कन्सल्ट करा किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी वडीलधारे माणसं असतील बरोबर. ज्यांच्याशी आपली मुलं अटॅच्ड असतात आपल्यापेक्षा जास्त, तर तुम्ही त्यांना कन्सल्ट करा की तू बोलून बघ ना की माझ्या मुलाला किंवा मुलीला काय करायचं हे करायचंय. Okay. आणि प्लस की स्वतः स्ट्रेस तर घ्यायचाच नाहीये आणि स्वतःचं करिअरही सोडायचं नाहीये. हां. म्हणजे बोथ वेज सगळ्या वेळेने आपली फॅमिली बॅलन्सिंग असली हां, पाहिजे. हे म्हणजे खूप ते पण सुरू असतं तुमचं. येस येस. घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अफर्मेशन्स लिहून मॅनिफेस्ट करणं वगैरे तर ठीक आहे, हे लोक करतही असतील, पण व्हिज्युअलायझेशननी आपण कसं ते मॅनिफेस्ट करू शकतो, व्हिज्युअलाइज कसं करायचं? ओके, आता तुम्ही व्हिज्युअलायझेशनचं विचारलंय तर आधी ते एक्सप्लेन करते मग बाकी सांगते. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर आपण जे अफर्मेशन लिहितोय म्हणजे काय की आपल्या इच्छाच लिहितोय Yes. आपण, पण त्या अशा लिहायच्या असतात की त्या काही जण विचारतात की मॅडम मेसेज येतात की आम्हाला अफर्मेशन सांगा ना. तर ज्यांना मला कनेक्ट होणं पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठी आता सिम्पली लँग्वेजमध्ये एकच सांगेन की अफर्मेशन म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ना ती ऑलरेडी झाली आहे अशा स्वरूपात लिहायची. आता सपोज एक्झाम्पलसाठी सांगते की मला पैसे हवेत असं जर कोणाची इच्छा असेल हां. तर ते असं नाही लिहायचं की मला पैसे हवेत, मला पैसे पाहिजेत, असं वर्क नाही करत. मला ऑलरेडी ते पैसे मिळाले आहेत असं लिहायला Okay. चालू करा. म्हणजे ज्यांना प्रत्येकाला कन्सल्टेशन घेणं पॉसिबल नाही आहे आणि मग प्रत्येकाशी मला बोलता येत नाही, मग ते कॉल रिसिव्ह बरोबर. करायचे राहून हां. जातात. त्याच्यामुळे सांगते की प्रत्येक अफर्मेशन असं लिहायचं की ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे अशा आहे. प्रकारे हां. लिहायचं. आणि मग परत सरेंडर जे आपण मगाशी डिस्कस केलं. आता व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन हे मी का परत रिलेट करते तर त्यामागे सांगते. अफर्मेशन लिहितोय म्हणजे आपण आपल्या मनातली इच्छा लिहून Yes. काढतोय. मग त्याच गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या. मग ते कसं करायचं, तर रोज सकाळी आणि रात्री झोपायचं आणि उठायचं टायमिंग सेम ठेवायचं. त्या टायमिंगला झोपताना किंवा त्या टायमिंगला सकाळी उठताना ती गोष्ट जी आपण अफर्मेशनच्या स्वरूपात लिहिली, आता कसं आपण लिहिलंय की ते ऑलरेडी झालंय अशा स्वरूपात, तर तेच काय करायचं, इमॅजिन करायचं की ते ऑलरेडी झालंय. अच्छा. म्हणजे आता सपोज एक्झाम्पलसाठी सांग की पैसे मला मिळालेत असं जर लिहिलंय तर ते व्हिज्युअलाइज करताना सेम टायमिंगला करायचं. म्हणजे जर सकाळी 6 वाजता उठताय तर रोज सकाळी 6 वाजताच उठून व्हिज्युअलाइज करायचंय. रोज रात्री
रात्री 11 वाजता झोपताय तर ते 11 वाजताच रात्री झोपताना व्हिज्युअलाइज अच्छा. करायचं. हे झालं एक टायमिंगचा पॉईंट. ओके. आणि त्याच्यामध्ये इच्छा झाली आहे म्हणजे आता सपोज पैसे मिळाल्याची जर भावना पाहिजे तर ते ऑलरेडी की पैसे मिळालेत, मग ते पैसे अकाउंटला आल्यावर किंवा तुमच्या हातात कॅश स्वरूपात आल्यावर बरोबर. तुम्हाला किती आनंद होईल, हा, हा, हा. तर तो आनंद फील करायचा आत्ताच. अच्छा, हा. म्हणजे जरी इन रिअलमध्ये ती गोष्ट झालेली नसेल तरी ते फील करायचं. आणि बरोबर. मग ते फील करताना मूवी सारखं नको हम्म. की तेवढ्या पुरतं केलं आणि झालं. सकाळी आणि रात्री व्हिज्युअलाइज केलं, अच्छा. दिवसभर ही त्याच फ्लोमध्ये असला पाहिजेत की ती गोष्ट ऑलरेडी झाली आहे. तसं तुम्ही हॅपी मुवमेंट शेअर केले पाहिजेत. हा. कोणाशी बोलताना तुम्ही त्याच स्वरूपात बोलला पाहिजेत, त्याच टोनमध्ये की ते झालंय करू ओके. असं. नाहीतर फक्त व्हिज्युअलाइज करताय आणि मग परत बॅकअप माइंड की नाही होणार, हे हा, नाही मग होणार. ते मग डाऊट्स येत आहेत. हां, बरोबर. जिथे डाऊट्स आले तिथे मॅनिफेस्टेशन परत झिरो होऊन जातो. बरोबर. मग त्याच्यामुळे डाऊट्स ठेवूच नका. व्हिज्युअलाइज सेम टायमिंगला करा, झालंय अशा स्वरूपात करा, त्याचा आनंद घ्या. जसं की ते पूर्ण झाल्यावर होणार आहे ना, तो आनंद आत्ताच फील करा. एवढ्याच 2-3 गोष्टी व्हिज्युअलायझेशनमध्ये जर तुम्ही फॉलो केल्या, 7 दिवसामध्ये जसेच्या तसे रिझल्ट दिसतात. ओके. फक्त त्याच्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग अजिबात नकोय, एवढंच आहे. मग आता घर मॅनिफेस्ट करायचं तर काय आपल्याला कसं व्हिज्युअलाइज करायचं? ओके. तर त्याच्यामध्ये पहिली तर सुरुवात करायला लागेल ॲफर्मेशन पासून. म्हणजे रोज लिहायचं आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी किंवा हे एक लिहिलं त्याच्यासोबत. म्हणजे काय की आता सपोज काहींचं कसं की 20,000च पगार आहे आणि मग त्यांना सपोज 10 लाखाचं घर घ्यायचं. बरोबर. हा. मग त्यांच्या मनात येणार की आम्हाला तर अर्निंगच 20,000चं आहे हा, आणि correct. मग आम्ही 10 लाखाचं घर कसं मॅडम घेऊ शकतो, हे आहे. मग त्याच्यासाठी आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी लिहिलं तर ह्याच्याने हे 2 गोष्टींसाठी काम करतं. एकतर ते ऑपॉर्च्युनिटी आपोआप तुमच्याकडे येईल, मग ती ओके. पैशांच्या स्वरूपातही येऊ शकते किंवा तुम्हाला आणखी इन्कम सोर्स जनरेट व्हायलाही हेल्प होऊ शकते. म्हणजे बरोबर, बिझनेसची कुठलीही संधी येईल, अशा प्रकारे ते होऊ सॅलरी शकतं. सोबत अजून एक वे Yes. ओपन होईल. म्हणजे एक तो वे ओपन होण्यासाठी हे. आणि त्याच्यानंतर जिथे तुम्हाला घर घ्यायचं आहे ती ऑलरेडी ना जागा, प्लेस कुठल्या बिल्डिंगमध्ये, ग्राउंड फ्लोअर असेल किंवा कुठल्या बिल्डिंगमध्ये आधीच तुम्ही फक्त एकदा बघून या. ओके. ते बघून यायचं, फक्त फील करायचं आणि फील नाही करायचंय. मग ते ॲफर्मेशन ही लिहायचं आहे. काय अच्छा. की मी हा. ऑलरेडी एक पर्टिक्युलर डेट टाकायची. मग डेट कोणती टाकायची हाही प्रश्न असतो. तर Yes. शांत बसायचंय आणि एकदा स्वतःच्या इंट्युशन पॉवरला, आपल्या आतल्या मनाला विचारायचंय की मी कुठली डेट टाकू. आपल्यालाच उत्तर मिळतं की ओके. नाही, ही डेट मला सुटेबल वाटते. आणि मग तसं हा. ॲफर्मेशन लिहायचं की मी आता सपोज हे ठाणे आहे तर मी ठाणे ह्या ठिकाणी डिसेंबर 2026ची कुठलीही डेट टाका, मी ऑलरेडी घर घेतलेलं आहे, थँक्यू ओके. युनिवर्स. असं मग काय होतं, ऑपॉर्च्युनिटी पण येत आहेत, घर घेतल्याचं ॲफर्मेशनही येत आहे. मग ते कसं होईल, काय होईल. नाहीतर काहींचं कसं माहितीये का, हा. हे लिहिलंय ना, 2-3 दिवसापासूनच रिझल्टची वाट बघतात. बरोबर. तर तुम्ही जर वेट नाही केलं रिझल्टचा ना, तेवढ्या लवकर तुम्हाला ते इन रिअलमध्ये होऊन जाईल ती गोष्ट. असं आहे. म्हणून रिझल्टचा वेट करू नका, सांगितलं तेवढंच करा आणि ॲक्शन घ्या. म्हणजे तोपर्यंत हा. तुमचा आहे तो जॉब कंटिन्यू करा, आहे त्याच पगार असू देत किंवा काय, पण आपोआप ते घर होणारच आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन कशा प्रकारे वर्क करतं तर ते अशा प्रकारे, अच्छा. फक्त त्याच्या प्रॉपर टूल्स अँड टेक्निक्स यूज केल्या पाहिजे. मॅम, विजन बोर्ड ना, हे मी ऐकलंय की खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या लाईफमध्ये. आणि वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण त्या वर्षात काय करायचं ते विजन बोर्ड तयार करतात. तर हे का इतकं इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याने खरं आपल्या लाईफमध्ये चेंज होऊ शकतात का? हो, नक्कीच होऊ शकतात. पण इन शॉर्ट आन्सर असेल तर होऊ शकतं आणि त्याच्यासाठी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. हा. आता त्याच्याबद्दल एक्सप्लेन करायचं झालं तर ते अशा प्रकारे आहे की जे आपण ॲफर्मेशन लिहितोय, म्हणजे जी इच्छा, जसं की मगाशी व्हिज्युअलाइज करतो तसं, तर आपण पहिले शांत जागी बसून 10 मिनिटं तरी बघायचं आहे की आपल्याला काय हवंय, त्याची एक लिस्ट करायची. मग ती गाडी असेल, घर असेल. आणि मी तर सांगते की व्हिजन बोर्ड करताना सगळ्याच गोष्टीबद्दल करायचं. हेल्थबद्दल, रिलेशनशिपबद्दल, करिअरबद्दल आणि मनीबद्दल. हेल्थबद्दल कसं, वेट लॉस करायचं आहे तर तेवढं ते स्लिम फिगरचं असं आणि त्याचं लिहिलेलं की मी एवढं माझं वेट लॉस झालेलं आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिपबद्दल असेल तर हजबंड वाईफचा फोटो टाकायचा. अच्छा. लव्ह ऑफ लाईफ एवढंही लिहिलं तर इनफ. त्याच्यानंतर मनीबद्दल असेल असं एक पैशांचं रोप असलेलं मनी जारचा एक तुम्ही फोटो घेऊ शकता किंवा नोटांचा. आणि मनी कम्स टू मी इझिली अँड इफोर्टलेसली असं त्याच्या खाली लिहायचं. आणि कार असेल, व्हिजन बोर्डमध्ये कार मोस्टली सगळ्यांची लक्झरीच कार असते बरोबर. असं, तर मग ते तुम्ही हे करू शकता. ते एवढं केलं की त्याचे ते फोटोज आपल्या वॉलला आपल्याला नेहमी दिसत राहतील 24 तास. आता 24 तास तर प्रत्येक जण घरात असतो असं नाही, पण जेव्हा जेव्हा आपण घरात असतो तेव्हा ते आपल्या नजरेसमोर येईल असं हे करायचं. हे झालं व्हिजन बोर्ड कसं बनवायचं त्याबद्दल. म्हणजे फिलिंग लिहून काढायच्या, काय काय इच्छा आहेत त्या, आणि त्याचे फोटोज आपल्या वॉलला लावायचे. ते कधी बघायचं तर येता जाता दिसतील अशा वेळी बघायचं. पण त्याच्यासोबत ॲक्शन ही तेवढीच रिक्वायर्ड आहे. म्हणजे आता सपोज जर लक्झरी कारचं एक्झाम्पल द्यायचं झालं की मी BMW कार मला घ्यायची आहे, तर मग तसं व्हिजन बोर्ड बनवलंय पण ॲफर्मेशनच नाही लिहिलं, तर तसं नाही चालणार. ॲफर्मेशन ही लिहायचं त्या पिक्चरच्या खाली. येस, पिक्चरच्या खाली नाही, नोटबुकमध्ये जी आपली ॲफर्मेशनसाठी बुक असते
की मी ती कार घेतलेली आहे करून. एक डेट टाकायची आणि तसं ॲफर्मेशन लिहायचं आणि त्याप्रती ॲक्शनही घेणं गरजेचं आहे. येस. आणि आता त्याच्यामध्ये 2-3 दिवस ॲफर्मेशन लिहिले, कंटाळा आला, वेळ नाही मिळाला, असे रिझन्सच द्यायचे नाही आहेत. जर आपले हायर गोल आहेत किंवा आपल्याला ती कार हवी आहे, तर रोज ॲफर्मेशन लिहिणं, आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी लिहिणं हे खूप रिक्वायर्ड असतं. ते तेवढं करायचं फक्त आणि मग परत सरेंडर करायचं असं आहे. नाही तर फक्त व्हिजन बोर्ड बनवलाय तर तो आणि तिथे लावलाय, त्याच्याप्रती काही ऍक्शनच नाही घेतल्या तर ते एक फोटो फ्रेम सारखं मेमरी राहून. येस. मग त्याच्यामुळे तेवढी ऍक्शन कन्सिस्टंटली घेणं गरजेचं आहे. नाही तर 8 दिवस केलंय, 15 दिवस केलंय, रिझल्ट नाही वाटलाय, सोडून दिलाय असं नाही. लोकांचे काही व्हिजन बोर्ड पूर्ण खरे होताना 1-2 वर्षही लागतात. का लागतात? कारण ते तेवढ्या लेवलचे व्हिजन बोर्ड बनवलेले असतं, कॉस्टली. कारण गाडी आणि इतकं तुम्ही लक्झरी विचार करता तर 1 वर्षामध्ये अचीव्ह होणं पण थोडंसं टफ असतं, कारण त्याला पण वेळ लागतो तुम्हाला. पण त्यामध्ये पण जर तुम्ही कन्सिस्टंटली ऍक्शन घेतली, तेवढ्या लेवलचं तुम्ही काम केलं आणि आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी एवढं लिहिलं, ऑपॉर्च्युनिटी येतात त्या रिकॉग्नाइज करायच्या त्या वेळेला आणि तशीच ऍक्शन घ्यायची. आपोआप ते व्हिजन बोर्ड पण इन रिअल मध्ये जसंच्या तसं होऊ शकतं. येस येस. सो मॅम, आता ना प्रत्येक गोष्टी म्हणजे समजणं कधी कधी कठीण होतं लोकांना. आता समजा कोणाला पैशांचा प्रॉब्लेम आहे, ते तुमच्याकडे येतील कन्सल्टेशनसाठी, पण ह्या गोष्टींना शिकून घ्यायच्या असतील, ओव्हरऑल मला सगळ्या गोष्टी जर माहिती करून घ्यायचं असेल तर मग काय करावं? हो, त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, की ज्यांना फोन कधी लागला नाही, कारण की लागत नाही म्हणजे खूप कॉल्स होतात पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर. प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करता नाही येणं पॉसिबल आहे. मग त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला मेसेज टाका, मेसेज बघून तुम्हाला रिप्लाय केलाच जाईल. त्याच्यामध्ये आपले बेसिक सेशन असतात आणि ज्यांना हायर गोल्स असतील खूप, मग त्यांच्यासाठी ॲडव्हान्स सेशन्स असतात. पण मी बेसिकमध्ये शिकवताना असंच शिकवते की ॲडव्हान्सला यायला त्यांना गरज नाही वाटत आणि जर त्यांना बेसिकमध्येच खूप छान रिझल्ट आले तर काहींची स्वतःहूनच इच्छा असते की नाही आता आमचे हायर गोल्स आहेत तेही अचीव्ह करायचे आहेत, मग ते ॲडव्हान्सलाही येतात. मग बेसिकमध्येच त्यांचे गोल्स अचीव्ह व्हायला तुम्ही मदत करून देता? हो, 100%. म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक लेडीज आहेत, त्यांचंही नाव नाही घेऊ शकत, तर त्यांना म्हणजे माझा क्लास जॉईन करण्याआधी काही महिने तर त्यांच्याकडे खूप चांगला जॉब होता. त्यांना पर मंथ 1,20,000चं सॅलरी होती. पण नंतर काही कारणास्तव त्यांच्याकडून तो जॉब गेला होता. जॉब गेल्यानंतर मग त्यांनी माझे सेशन अटेंड केले. त्यांनी मला तेव्हा त्यांचा सिनेरिओ इन शॉर्ट सांगितला होता. तर मी त्यांना एवढंच सांगितलं की मी सांगते तेवढंच फॉलो करा, सरेंडर करा. तर आधी तर त्यांच्याकडून ते सरेंडर करा होत नव्हतं. मग त्या मला फोन करायचे. मी तेव्हा तेच सांगितलंय की सरेंडर केल्याशिवाय वर्क नाही होणार आणि मलाही तुम्हाला जॉब लागलेला हवाय. तर मग त्याच्यासाठी त्यांनी मग तसं केलं. विदिन 1.5 मंथच्या आधीच त्यांना जॉब लागला. आता त्यांना 80K पर मंथचा जॉब आहे. म्हणजे नाहीतर त्या लेडीजना खूप प्रॉब्लेम होता की मी EMI कसे भरू किंवा घर कसं चालू. येस, खूप जॉबलेस असताना त्यांना प्रॉब्लेम होते. सगळे सॉल्व्ह झाले. मग आता त्यांनी आता परत तेच टार्गेट ठेवलं की आता मला होती ना 1,20,000 त्यापेक्षा मग मी जास्त अचीव्ह केलं पाहिजे. मग मी म्हटलं की आधी आता 80,000चं जे लागलंय त्याच्यासाठी युनिव्हर्सला थँक्यू बोलून कृतज्ञता व्यक्त करा. आपोआप त्या स्टेजलाही तुम्ही झालंच असं आहे. चालेल. मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. जर कोणाला बेसिक तुमच्याकडनं शिकून घ्यायचं असेल किंवा 1-on-1 काही प्रॉब्लेम्स असतील तरी पण ते तुम्हाला कॉल करू शकतात. तुमचा पूर्ण डिटेल जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आलात. इतका चांगलं म्हणजे तुम्ही परत एक्सपिरियन्स तुमचा शेअर केलात ऑडियन्स सोबत. आणि तुम्ही हा पॉडकास्ट जो आहे तो लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रत्येक मित्रांना पाठवा. जे पण मित्र तुमचे किंवा तुमचे फॅमिली मेंबर लाईफमध्ये गोष्टी मॅनिफेस्ट करतात किंवा बऱ्याच जणांच्या ड्रीम्स असतात, त्यांना अचीव्ह करायच्या असतात, पण मध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. सो ते कसं मॅनिफेस्ट करायचं ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजलंच असेल आणि तुम्ही मॅमना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबरही मेन्शन आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.